आता तर पुण्यामध्ये एका पबनं थेट न्यू इयर पार्टीच्या निमंत्रणामध्ये चक्क कंडोमची पाकिटं पाठवल्याचा प्रकार समोर आलाय। पबनं नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रण पाठवत असताना कंडोमच्या पाकिटांसह ORS आणि सॅनिटरी पॅड्सही वितरित केले। असं विचित्र निमंत्रण पाठवल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली। अशा कृतीमुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। हे कृत्य पुण्याच्या शैक्षणिक सांस्कृतिक परंपरेला शोभणारं नव्हे असं म्हणत युवक काँग्रेसनं पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। चीप पब्लिसिटी व मार्केटिंगसाठी या लोकांनी हे प्रकार अवलंबलेला आहे। आमचा विरोध नाईट लाईफला नाहीये, आमचा विरोध पब कल्चरला नाहीये, परंतु हे ज्या पद्धतीने शहराला म्हणजे आपण एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर बनवतो आणि दुसरीकडे जे या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं, ज्यांना करायचं ते करणार आहात। तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचा युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो। तर पुण्यामधील पबकडून नियमित ग्राहकांना निमंत्रण पाठवण्याचा हा धडाका लावण्यात आलेला होता। मात्र यावेळेला वापरण्यात आलेली पद्धत त्यावरती आक्षेप नोंदवला जातोय। कंडोमच्या पाकिटांसह ORS आणि सॅनिटरी पॅड अशा प्रकारे हे ग्राहकांना पाठवलेलं निमंत्रण सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। युवक काँग्रेसनं मात्र याचा थेटपणे निषेध व्यक्त केलेला आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। चंद्रशेखर, पुण्याची सांस्कृतिक अशी ओळख, मात्र न्यू इयर पार्टीसाठी पाठवण्यात आलेलं हे निमंत्रण यावेळेला चर्चेचा विषय ठरतोय। काय नेमक्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया आहे आणि काय यावरती कारवाई व्हावी अशा प्रकारच्या मागणी होताना पाहायला मिळतात? चंद्रशेखर विशाल सर, खरं तर हा सगळा प्रकार जो आहे तो 3 दिवसापूर्वीपासून सुरू आहे। पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये हे पब आहे आणि या पब मध्ये हे नियमित त्या ठिकाणी येणारे कस्टमर आहेत, त्यांना हे 50 कस्टमरांना हे सगळं पार्सल पाठवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत आक्षेपार्ह असलेलं ज्या पद्धतीनं घरपोच हे सगळं पार्सल पाठवण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जनजागृती म्हणून आता त्याचं जरी नाव सांगत असलं पबच्या वतीनं, तर एक जे आहेत या पद्धतीनं हे जे कंडोम आहे ते पाठवण्यात आलेलं आहे आणि खूपच हा सगळा प्रकार जो आहे तो आक्षेपार्ह आहे। या संदर्भामध्ये मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो या पबच्या जे संबंधित आहेत त्यांचा जबाब घेण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहिलं की याला आक्षेप सुद्धा जे आहेत ते अक्षय जैन यांनी घेतलेला आहे। हा सगळा प्रकार जो आहे तो स्पिरिट कॅफे नावाचा जो हा पब आहे तो मुंडवा कोरेगाव पार्क रस्त्यावरती असलेला हा सगळा पब आहे आणि 50 जे कस्टमर आहेत त्यांना हे सगळं पाठवण्यात आलेलं आहे। त्यावरती नक्कीच यावरती पुणेकर मात्र तिखट प्रतिक्रिया देण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही। धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।